मित्रांनो, आपण बघतो आहे लॅपलास ट्रान्सफॉर्मेशन हा युनिट. त्याच्यामध्ये आता टाइप बघूया शिफ्टिंग थेरम. ओके, सो बघा शिफ्टिंग थेरम वरती फर्स्ट क्वेश्चन आहे लॅपलास ऑफ e raised to 4t into cos h 5t. आता तुम्ही म्हणशाल सर हा प्रॉब्लेम शिफ्टिंग थेरमचाच आहे, कशावरनं किंवा शिफ्टिंग थेरमचा प्रॉब्लेम कसा ओळखायचा. सो बघा, कुठल्याही टर्मला जर ई ने मल्टिप्लाय केलेलं असेल आणि त्याचा लॅपलास विचारला असेल तर समजायचं प्रश्न हा शिफ्टिंग थेरमचा आहे. करेक्ट. पुन्हा सांगतो बघा, कुठलीही टर्म घ्या, समजा साइन टी याचं लॅपलास होईल, पण ई रेस टू समजा -3t आला, त्याला ई ने मल्टिप्लाय आला, लॅपलास विचारला म्हणजे त्याला शिफ्टिंग थेरम. नुसता ई रेस टू -3 हा शिफ्टिंग नाही आहे, हा रेग्युलर प्रॉब्लेम. किंवा नुसता लॅपलास ऑफ साइन टी हा पण आपला रेग्युलर प्रॉब्लेम. पण दोघांस ई ने मल्टिप्लाय केलं की शिफ्टिंग थेरम. समजा हा रेग्युलर प्रॉब्लेम झाला, बरोबर. पण लॅपलास ऑफ ई रेस टू समजा टी इंटू टी क्यूब हा झाला शिफ्टिंगचा प्रॉब्लेम. म्हणजे ई ने मल्टिप्लाय केलं की शिफ्टिंग. ई रेस टू -t टी क्यूब हा झाला शिफ्टिंग थेरम. लॅपलास ऑफ ई रेस टू -3t इंटू साइन h 4t शिफ्टिंग थेरम. कळालं. म्हणजे कुठल्याही टर्मला जर ई ने मल्टिप्लाय केलं असेल आणि त्याचा लॅपलास विचारला तर शिफ्टिंग थेरम. सो आता या शिफ्टिंग थेरमचे आपण प्रॉब्लेम्स बघूया. लक्ष द्या, एकदम इझी वेने मी शिकवणार आहे आणि सोपा थेरम आहे. थोडीफार प्रॅक्टिस केली की तो जमून जातो. सो व्यवस्थित लक्ष द्या. बघा, आता ई ने मल्टिप्लाय केलंय कॉस एचच्या टर्मला, म्हणजे प्रॉब्लेम आहे शिफ्टिंग थेरमचा. सो शिफ्टिंग थेरमसाठी पहिल्यांदा काय करायचं, ई ने मल्टिप्लाय ज्या टर्मला केलंय ना त्या टर्मचा आधी लॅपलास काढायचा. सो ई ने इथे कुणाला मल्टिप्लाय केलंय, कॉसला केलंय, बरोबर. सो आपण पहिल्यांदा कॉसचा लॅपलास काढणार. सो पहिली स्टेप 1 लॅपलास ऑफ कॉस h 5t. सो कॉस h 5t, कॉस h चा लॅपलास कसा काढतो आपण, आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहे कॉस साठी. करेक्ट. सो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपला s/a² - a². यस. सो आपण फॉर्म्युला इथे लिहूया. लॅपलास ऑफ कॉस h at इज इक्वल टू s/a² - a². दिस इज द स्टँडर्ड फॉर्म्युला. आता h at, a किती आहे आपला 5. बघा a किती झाला आपला 5. करेक्ट. सो आन्सर काय येईल, सो याचा आन्सर येईल s/a² -a². काय 5² किती आला 25. करेक्ट. सो हे आन्सर आलं. हे झालं कॉस h 5t चं लॅपलास झालं. आपल्याला आता ई चं लॅपलास घ्यायचंय. ईचं म्हणजे शिफ्टिंग थेरम. म्हणजे पहिल्या स्टेपला काय करायचं, ई ने ज्याला मल्टिप्लाय केलंय त्या टर्मचं लॅपलास काढून घ्यायचं. याला म्हणतात बेसिक लॅपलास. ओके, बेसिक लॅपलास नंतर सेकंड स्टेपला आता बाय शिफ्टिंग थेरम. सो लिहायचं बाय शिफ्टिंग थेरम. ओके. सो लॅपलास घेणार आपण आता e रेस टू 4t इंटू कॉस h 4t कॉस h 5t. सो आता बघा हे कसं केलं जातं. जेव्हा शिफ्टिंग ऑपरेट करायचं आहे तेव्हा काय केलं जातं, जे लास्ट आन्सर असतं लास्ट आन्सर मध्ये रिप्लेस करायचा असतो यस. बघा लास्ट आन्सर मध्ये यस रिप्लेस करायचा असतो s -a किंवा +a. सो आता आपला ई किती, ई ची पॉवर किती +4 आहे. मग यस -4 ने लास्ट आन्सर मध्ये जे यस आहे त्याच्यात यसच्या जागी यस -4 टाकायचा. आणि समजा इथे ई रेस टू -4t असतं तर लास्ट आन्सर मध्ये यसला यस +4 टाकलं असतं. म्हणजे हे जी पॉवर आहे तिच्या अपोजिट साईनने रिप्लेस करायचं. सो काय येईल आपलं फायनल आन्सर बघा. एस ला टाकणार s -4 अपॉन खाली पण s -4 होल स्क्वेअर -25. सो बस हे सिम्प्लिफाय करावं लागेल. सो हे कसं सॉल्व्ह होईल, पुन्हा इथे फॉर्म्युला येईल a - b ब्रॅकेट स्क्वेअर, a - b ब्रॅकेट स्क्वेअर. सो a² - 2ab + b². करेक्ट. सो या फॉर्म्युल्यानुसार बघा s² याचं काय बनेल s -4 होल स्क्वेअर. सो a² -2a आहे यस आणि b आहे 4 प्लस b² 4². सो काय आलं हे s² -8s 8 4 2 8 4 4 16 प्लस 16. सो इथे टाका. सो व्हॉट इज द फायनल आन्सर. सो आपलं फायनल आन्सर काय बनेल बघा, शिफ्टिंग नुसार इज इक्वल टू s -4 अपॉन खाली बघा याच्याऐवजी ही टर्म टाकणार आपण
ए स्क्वेअर मायनस 8s प्लस 16 आणि हा मायनस 25. सो हे दोघे सॉल्व करावं लागेल आणि आपला आन्सर बनेल. सो s मायनस 4 अपॉन दिस इज ए स्क्वेअर मायनस 8s 16 मायनस 25 किती येईल मायनस 9. सो दिस इज युअर फायनल आन्सर. बघा किती इझी आहे शिफ्टिंग थेरम. कळतंय काय करायचं पुन्हा एकदा सांगतो. पहिल्या स्टेपला ईच्या ईने ज्याला मल्टिप्लाय केलंय त्या टर्मचं लॅपलास काढून घ्यायचं, त्याला म्हणतात बेसिक लॅपलास. त्याच्यानंतर ईने शिफ्टिंग थेरम ऑपरेट करायचं. शिफ्टिंग थेरम म्हणजे काय, लास्ट आन्सर मध्ये जिथे यस आहे त्या यसला यस प्लस ए किंवा यस मायनस ए ने रिप्लेस करायचं. सो इथे ई रेस टू प्लस 4 होता म्हणून यस मायनस 4 ने रिप्लेस केलं. सो यस मायनस 4 यस मायनस 4 आणि हे सिम्प्लिफाय केलं, हे मायनस ब्रॅकेट स्क्वेअर सॉल्व केलं. सो 16 मायनस 25 आला मायनस 9. सो फायनल आन्सर आला यस मायनस 4 ए स्क्वेअर मायनस 8s मायनस 9. दिस इज युअर फायनल आन्सर. अजून एक क्वेश्चन बघूया सो तुम्हाला आयडिया अजून क्लिअर होईल. म्हणजे शिफ्टिंग थेरम एवढंच आहे. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये सांगतो. पहिल्यांदा ईने ज्याला मल्टिप्लाय केलंय त्याचं लॅपलास काढून घ्यायचं बेसिक लॅपलास. आणि सेकंड स्टेपला ईची जी पॉवर आहे तिच्या अपोजिट साईनने यस प्लस ए किंवा यस मायनस ए ने लास्ट आन्सर मधल्या यसला रिप्लेस करायचं, सिम्प्लिफाय करायचं. हे झालं शिफ्टिंग थेरम. पुन्हा बघा सेकंड सम मी घेतो. लॅपलास ऑफ टी मायनस 2 होल स्क्वेअर टी प्लस 2 होल स्क्वेअर इंटू ई रेस टू मायनस 4t सांगितलं आहे. ई रेस टू मायनस 4t याचं लॅपलास काढायचं. मग आता बघा हा शिफ्टिंगचा प्रॉब्लेम आहे का, आहे ना. या टर्मला ईने मल्टिप्लाय केलं म्हणजे शिफ्टिंगचा प्रॉब्लेम आहे. पण इथे ब्रॅकेट स्क्वेअर आलाय. सो ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर केला होता. आता इथे काय ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर नुसार आधी हे सॉल्व करावं लागेल. एक्सपान्शन केल्यानंतर मग शिफ्टिंग ऑपरेट करायचं. ओके. सो पहिल्यांदा आपल्याला इथे फॉर्म्युला यूज करावा लागेल. ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो अर्थातच आपल्याला इथे कळतं ए आहे आपला टी आणि बी आहे 2 त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू टी स्क्वेअर प्लस 2ab. बरोबर. ए किती आहे टी आणि बी किती आहे 2. सो टी इंटू 2 प्लस 2 स्क्वेअर. सो हे तयार झालं इक्वेशन टी स्क्वेअर प्लस 4 2 टू 4 4t प्लस 2 स्क्वेअर 4. ओके. याचं आन्सर आलं टी प्लस 2 होल स्क्वेअरचं आन्सर आलं हे. करेक्ट. सो हे इथे टाकणार. सो आता काय बनेल बघा. देअरफॉर लॅपलास ऑफ ही टर्म येईल आपली टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 पूर्ण ब्रॅकेटमध्ये तिला मल्टिप्लाय ई रेस टू मायनस 4t आणि याचा आपल्याला आता लॅपलास काढायचं. मग आता काय करणार, ईने सगळ्या टर्मला मल्टिप्लाय करा. ओके. यस. सो बघा किंवा नाही केलं तरी चालेल ना, डायरेक्ट यांचा लॅपलास घ्या. ऑब्व्हियसली ही टर्म या प्रत्येकाला मल्टिप्लायच आहे म्हणजे शिफ्टिंगच आहे. सो प्रत्येकाला मल्टिप्लाय करून अजून प्रॉब्लेम जास्त लेंथ वाढेल. सो गरज नाही, जेवढं सोपं करता येईल तेवढं करा. ह्या टर्मला ही ईची टर्म मल्टिप्लाय आहे, ब्रॅकेट आहे म्हणजे मल्टिप्लाय आहे. सो ऑब्व्हियसली यांचं प्रत्येकाचं लॅपलास काढा. कुठला फॉर्म्युला इथे यूज करणार आपण, सगळ्यांना इथे टी आहे. ओके. सो फॉर्म्युला येईल लॅपलास ऑफ टी रेस टू n काय येतो n फॅक्टोरियल एस रेस टू n प्लस 1. करेक्ट. आणि हा कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा काय येतो के अपॉन एस. सो लॅपलास ऑफ कॉन्स्टंट इट इज इक्वल टू के अपॉन एस. सो हे दोन फॉर्म्युला आपल्याला वापरायचे आहे. सो बघा आता. सो दिस बिकम्स लॅपलास ऑफ टी स्क्वेअर प्लस 4 कॉन्स्टंट बाहेर लॅपलास ऑफ टी, टीला पॉवर नाही म्हणजे 1 घेऊ शकतो आपण, प्लस 4. ओके. लॅपलास ऑफ 4 इथपर्यंत आलो. सो आता सोडवणार n फॅक्टोरियल n किती 2. सो 2 फॅक्टोरियल एस रेस टू n प्लस 1 2 प्लस 1 किती आला 3 प्लस 4 याचं पण 1 फॅक्टोरियल अपॉन n प्लस 1 n किती 1 1 प्लस 1 2 प्लस लॅपलास ऑफ 4 केचा काय तो के बाय एस म्हणजे 4 बाय एस. आलो इथपर्यंत. आता फॅक्टोरियल कॅल्सीवर काढणार 2 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल. मी मागे पण तुम्हाला सांगितले दोन्ही कॅल्सीज सेम आहे. पहिल्यांदा ES मध्ये सांगतो. 2 फॅक्टोरियल कसा 2 टाका, शिफ्ट आणि एक्स रेस टू मायनस 1 हे बटन दाबा, इज इक्वल टू करा. 2 फॅक्टोरियल आला 2. आणि MS मध्ये पण सांगतो बघा. समजा 1 फॅक्टोरियल काढायचंय, 1 टाका, शिफ्ट आणि एक्स रेस टू मायनस 1 हे बटन दाबा, इज इक्वल टू करा. 1 फॅक्टोरियल आला 1. यस. सो इथे बनतं 2 अपॉन एस क्यूब प्लस 1 फॅक्टोरियल 1 झाला 1 इंटू 4 4 4 अपॉन एस स्क्वेअर प्लस 4 अपॉन एस. आलं इथपर्यंत आपण सगळे.
आता हे सिम्प्लिफाय होईल बघा, सिम्प्लिफाय होत असेल तर करायचं बघा. याचा डिनॉमिनेटर एस क्यूब आहे, याचा एस स्क्वेअर आहे, याचा एस आहे. आता सगळ्यांचा डिनॉमिनेटर एस क्यूब होऊ शकतो बरोबर. सो सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर समजा मी एस क्यूब लिहिला, याला एस क्यूबच डिनॉमिनेटर आहे, मग ही टर्म तशीच राहील प्लस, कारण याचा डिनॉमिनेटर घेतला म्हणून याच्यात चेंज नाही होणार. इथे बघा एस स्क्वेअर आहे आणि आपण घेतला एस क्यूब, मग एस स्क्वेअरचा एस क्यूब कधी होईल, जेव्हा ह्या टर्मला आपण एसने मल्टिप्लाय करेल. मग एसने मल्टिप्लाय केलं, एस स्क्वेअर इंटू एस होईल एस क्यूब. खाली एसने मल्टिप्लाय केलं तर वरती एसने मल्टिप्लाय करा, म्हणजे इथेही 4s प्लस इथे खाली एस आहे, एसचा एस क्यूब कधी होईल, जेव्हा याला एस स्क्वेअरने मल्टिप्लाय करणार. एस स्क्वेअर इंटू एस एस क्यूब, मग खाली एस स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, वरती पण एस स्क्वेअरने करा, 4s स्क्वेअर. आलो इथपर्यंत, आपण इथपर्यंत आलो. मग आता हे सिम्प्लिफाय झालं. आता काय करायचं, पहिली स्टेप ही कंप्लीट झाली आपली, स्टेप 1. आता स्टेप 2 घेऊया. स्टेप 2 ला हे बाय शिफ्टिंग, शिफ्टिंगनुसार लास्ट आन्सरमध्ये एसला रिप्लेस करायचं, एस मायनस ए किंवा एस प्लस ए. ओके, सो तेच आता करावं लागेल बाय शिफ्टिंग. आणि मग आपण लिहिणार आता आपली पॉवर बघा काय आहे. ई ची पॉवर काय आहे, -4. करेक्ट, -4 म्हणजे कशाने रिप्लेस करणार, यस ला रिप्लेस करणार, यस प्लस 4 ने. हे कशाचं आन्सर आलं, लॅपलास आलं फक्त एवढ्या टर्मचं. आता पूर्ण याचं लॅपलास घ्यायचं आपल्याला. ओके, सो बघा आता आपण लिहिणार, फायनल आन्सर लिहिताना पूर्ण याचं लॅपलास लिहायचं. सो लॅपलास ऑफ दिस टी स्क्वेअर प्लस 4t प्लस 4 इंटू ई रेज टू -4t इज इक्वल टू, हे आन्सर आहे, याच्यात यसला टाका एस प्लस 4. सो आन्सर काय येईल आपलं, 2 प्लस 4, यसला टाकणार एस प्लस 4. प्लस 4 का घेतला, कारण हा -4 आहे, त्याच्या अपोजिट. प्लस 4 एस प्लस 4 त्याचा स्क्वेअर अपॉन यस प्लस 4 त्याचा क्यूब. करेक्ट. सो अजून सिम्प्लिफाय करायची गरज नाही, दिस इज मोर दॅन सफिशियंट. सो फायनली हे आपलं आन्सर येतं, त्याला बॉक्स करूया. येस, सो फायनल आन्सर आलं 2 प्लस 4 एस प्लस 4 प्लस 4 एस प्लस 4 होल स्क्वेअर अपॉन एस प्लस 4 होल क्यूब. सो मित्रांनो अशा प्रकारे शिफ्टिंग थेरम आहे, एकदम इझी आहे. पहिल्यांदा काय करणार, ईच्या पुढच्या टर्मचं लॅपलास काढा, जे आन्सर येईल मग त्याच्यात रिप्लेस एस बाय एस प्लस ए किंवा एस मायनस ए. करेक्ट. एक लास्ट क्वेश्चन मी अजून एक सांगतो, तुम्हाला अजून आयडिया क्लिअर होईल. बघा क्वेश्चन नंबर 3, 1 2 कुठे जागा आहे, यस इकडे घेऊया. चला क्वेश्चन 3, अजून कुठे जागा होते आहे का, यस इकडे घेतो मी, चालेल. बघा लक्ष द्या, क्वेश्चन 3. सो तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होऊन जाईल म्हणून मी मॅक्सिमम क्वेश्चन घेण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून तुम्हाला अडचणच नको यायला. सोप्या सोप्या वेने अजून सांगतो आहे, लक्ष द्या. ओके, 2 सम घेतो, इझी. सो तुम्हाला बेसिक आयडिया पूर्ण क्लिअर होऊन जाईल की शिफ्टिंग कसं ऑपरेट करायचं आणि शिफ्टिंग का शिकणं गरजेचं आहे. ओके, शिफ्टिंगवर स्पेसिफिक शिफ्टिंगवर प्रॉब्लेम येत नाही, पण मेन प्रॉब्लेम पुढे येतील आपल्याला, त्याच्यामध्ये शिफ्टिंग वापरायचे असतं. सो तुम्हाला शिफ्टिंग थेरम कळालाच पाहिजे. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट थेरम. सो बघा नेक्स्ट क्वेश्चन 2 झाला. क्वेश्चन 3, आता समजा असं आहे, लॅपलास ऑफ ई रेज टू 2t इंटू टी क्यूब. आता याचं लॅपलास काढायचं. शिफ्टिंग थेरमचा प्रॉब्लेम आहे का, ऑब्विसली आहे. बघा टीच्या टर्मला ईने मल्टिप्लाय केलंय, सो कसं येईल बघा. आता नेहमीप्रमाणे पहिल्यांदा याचा लॅपलास, टी रेज टू एनचा फॉर्म्युला एन फॅक्टोरियल एस रेज टू एन प्लस 1 बरोबर. सो तो फॉर्म्युला इथे लागेल. स्टेप 1, पहिल्यांदा लॅपलास काढणार टी क्यूबचा. सो या फॉर्म्युलानुसार 3 फॅक्टोरियल एस रेज टू 3 प्लस 1. सो 3 फॅक्टोरियल कॅल्सीवर कॅल्क्युलेट करून घ्या. बघा दोन्ही कॅल्सीवर सेम, 3 टाका, शिफ्ट आणि एक्स रेज टू -1 बटन दाबा, इज इक्वल टू करा, 6 आला बघा, 6. दोन्ही कॅल्सीवर सेमच आहे. सो इट इज 6 अपॉन एस रेज टू 3 प्लस 1 झाला 4. ही झाली पहिली स्टेप. आता सेकंड स्टेप बघा. स्टेप 2 ला काय करणार, बाय शिफ्टिंग रिप्लेस एस बाय, एसला कशाने रिप्लेस करणार, इथे प्लस 2t आहे ना, -2t ने, एस बाय एस -2. सो व्हॉट इज द फायनल आन्सर. सो लॅपलास आता लिहिताना ही पूर्ण टर्म लिहायची, ई रेज टू 2t इंटू टी क्यूब इज इक्वल टू, एसला टाकायचं एस -4. सो 6 अपॉन एस -2 होल रेज टू 4. एसला टाकणार एस -2. बघा
ई रेस टू प्लस 2t म्हणून मायनस 2t. ह्या आन्सरमध्ये यसला टाकला s मायनस 2. सो दिस इज युअर आन्सर. कळलं आता शिफ्टिंग काय? एकदम इझी आहे. एक लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन 4. लॅपलास ऑफ साइन 2t इंटू ई रेस टू टी. हे आहे का शिफ्टिंगचं? ऑब्विसली आहे. बघा साईनला मल्टिप्लाय ई आला आहे म्हणजे शिफ्टिंग आहे. सो पहिल्यांदा साईनचं लॅपलास काढणार. ओके, स्टेप 1. साईनचं लॅपलास काय येईल? साईनचा आपला फॉर्म्युला रेग्युलर, लॅपलास ऑफ साइन 2t. साइन AT चा फॉर्म्युला, लॅपलास ऑफ साइन AT काय येतं? a अपॉन s स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. सो a आहे 2, सो 2 अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, 2 स्क्वेअर किती आला? 4. आता शिफ्टिंग थेरम वापरायचा. सेकंड स्टेप, बाय शिफ्टिंग किंवा शिफ्टिंग थेरम रिप्लेस s बाय, लास्ट आन्सरमध्ये s ला रिप्लेस करायचं कशाने? बघा t ची पॉवर किती? +1 आहे. सो -1 ने s -1. ओके, साइनचा फॉर्म्युला a अपॉन a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. करेक्ट. सो फायनल आन्सर काय येईल आता बघा. आता पूर्ण घ्यायचं. लॅपलास ऑफ दिस होल टर्म साइन 2t इंटू ई रेस टू टी इज इक्वल टू, यसला टाका s+1 s -1. सो 2 अपॉन s -1 होल स्क्वेअर प्लस 4. यस. सो सिम्प्लिफाय करू शकता, यालाही सिम्प्लिफाय करू शकता. ओके, तर तुम्ही इथे याला सिम्प्लिफाय करू शकता. a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, तसं सोडवलं चालेल किंवा हे जरी ठेवलं तरी चालेल. ओके, सो मी हेच ठेवतो. सो दिस इज आवर आन्सर, 2 अपॉन s -1 होल स्क्वेअर प्लस 4. कळालं तुम्हाला? एकदम इझी आहे. पहिल्यांदा ईच्या सोबतच्या टर्मचा लॅपलास काढला, नंतर ईची पॉवर +1 होती म्हणून आलेल्या आन्सरमध्ये लास्ट आन्सरमध्ये यसला रिप्लेस केले, s -1. सिम्प्लिफाय करा किंवा तेच ठेवा. दॅट इज युअर आन्सर. सो याच्यावरती काही 2 प्रॉब्लेम मी होमवर्कला येतो, दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो घरी कराल त्याला. क्वेश्चन नंबर 4 झाला. 5 डू दिस फॉर होमवर्क. Laplace of e raised to minus 2t 3 cos 6t. ओके, सो कसं करणार बघा. पहिल्यांदा याचं लॅपलास काढा. ओके, जे आन्सर येईल त्याला 3 ने मल्टिप्लाय करा आणि मग जे आन्सर येईल त्या आन्सरमध्ये रिप्लेस s बाय s+2 करा, कारण इथे -2 आहे ना, s+2 करा, मग फायनल आन्सर तुम्हाला येईल. सो अशा पद्धतीने हे सॉल्व करा. सो याचा आन्सर पण दिलाय. याचं बनेल 3s अपॉन a स्क्वेअर प्लस 36 आणि मग रिप्लेस करणार s ला s+2 ने आणि मग सिम्प्लिफाय करा, तुमचा आन्सर येईल. ओके, सो मी तुम्हाला हिंट पण दिली आहे, सोल्युशन पण दिलं आहे. सो क्वेश्चन नंबर 6 अगेन, डू लॅपलास ऑफ e रेस टू -3t इंटू साइन स्क्वेअर टी. साइन स्क्वेअर टी. सो मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण साइन स्क्वेअरचं लॅपलास कसं काढायचं हे मी तुम्हाला शिकवलं होतं, बरोबर. सो तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, त्याच सिक्वेन्सने हा पुढचा व्हिडिओ आहे. सो पहिल्यांदा साइन स्क्वेअर थीटा हा फॉर्म्युला आहे 1 - cos 2θ अपॉन 2. या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही पहिल्यांदा याचं लॅपलास काढणार. ओके, डबल अँगल फॉर्म्युला. आणि मग थीटाच्या जागी फक्त टी घ्या आणि मग लॅपलास सेपरेट करून प्रत्येक टर्मचा लॅपलास काढा आणि मग जे आन्सर येईल त्याच्यात रिप्लेस s बाय s रिप्लेस बाय s मायनस e रेस टू -3 ना. सो s+3 ने रिप्लेस करावं लागेल आणि याचा आन्सर आहे आपल्याकडे. फायनल आन्सर तुम्हाला असं येईल 2 अपॉन, सिम्प्लिफाय केल्यानंतर 2 अपॉन s+3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये s+3 होल स्क्वेअर प्लस 4. सो हे आन्सर तुम्हाला भेटेल 2 अपॉन s+3 होल स्क्वेअर प्लस 4. ओके, सो ह्या पद्धतीने मित्रांनो याला सिम्प्लिफाय करा. शिफ्टिंग थेरम एकदम तुमचं परफेक्ट होऊन जाईल. आणि 7th, लॅपलास ऑफ e रेस टू t इंटू साइन 2t. हे एक सॉल्व कराल. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि 8 होमवर्कसाठी आणि 8 नंबर हा पण होमवर्कसाठी. इथे रिप्लेस करणार, रिप्लेस s बाय s+1 आहे, सो -1 ने. लॅपलास ऑफ e रेस टू -t इंटू t. इथे टीला पॉवर नाही म्हणजे टीला पॉवर 1 घ्या, t रेस टू n चा फॉर्म्युला वापरा.
रिप्लेस एस बाय -1 आहे ना, सो एस प्लस 1. सो अशा प्रकारे मित्रांनो सॉल्व करा, तुमचे हेही मार्क परफेक्ट होऊन जातील. ओके, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन रूल युजिंग लॅपलास, ओके, सो ते आपल्याला शिकायचं आहे.